गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या काही तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे आळंदीकडे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी आणि भाविकांनी आहे त्या ठिकाणीच थांबावं, आळंदीकडे येण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन पालखी सोहळा प्रमुख तथा देवस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांनी केलं आहे। इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं प्रशासन, देवस्थान आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। नदीकाठच्या परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून मंदिर परिसरातील परिस्थितीवरही बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी थेट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे। पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदीत दाखल होतात। मात्र सध्याची पूरस्थिती लक्षात घेता अनेक वारकऱ्यांना आणि भाविकांना आळंदीत प्रवेश नाकारून माघारी पाठवण्यात येत आहे। प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही कोणीही जीव धोक्यात घालून पूल किंवा नदीकाठच्या भागात जाण्याचा प्रयत्न करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे। आळंदी नगर परिषद, देवस्थान ट्रस्ट, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे। नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। तसेच नदीकाठच्या धोकादायक भागात प्रवेश बंद करण्यात आला असून नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये। या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थानानं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं।